नाशिक कोर्टाने काढलेल्या अटक वॉरंटची प्रत घेऊन नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत दाखल। कोकाटेंवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अटकेची कारवाई होणार। माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांसह मुख्यमंत्र्यांनीही स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला। सदनिका घोटाळ्याप्रकरणी हालचालींना वेग। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची शिक्षा कायम, हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटेंचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू। अटकेच्या स्थगितीसाठी विजय कोकाटेंचा हायकोर्टात अद्याप अर्ज नाही, सूत्रांची माहिती। मुंडे शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार। सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। सामाजिक कार्यकर्ता अंजली दवानी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। या भेटीत धनंजय मुंडेंबाबत चर्चा झाल्याची माहिती। मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यास अंजली दवानिया यांचा विरोध। संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी, पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास इच्छुक। अजित पवारांची युती म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं। अजित पवार हे भाजपचे हस्तक। दादांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर संजय राऊतांची टीका।